आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। त्यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। सरकार हमको डरती है, ईडी को आगे करती है अशा घोषणा देण्यात आल्या। देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणांना पुढे करून कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। आज आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने अरविंद केजरीवालांना जी ईडीने अटक केलेली त्या अटकेच्या निषेधार्थ, या जुलमी राजवटीच्या निषेधार्थ, मोदी शहा आणि या सर्व हुकुमशहांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। यांचा एक अजेंडा असा होता की अरविंद केजरीवालांना अटक करून विरोधी पक्षांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं, परंतु हे जे भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा यांचा जो प्रयत्न होता तो आम्ही हाणून पाडत आहोत। आम आदमी पार्टीचा किंवा इंडिया आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता घाबरलेला नाही आहे, त्यांच्या दडपशाहीला बळी पडलेला नाही। यासाठी आज आम्ही या ठिकाणी भाजप कार्यालयावर चालू आहोत।